नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काही कामानिमित्ताने मी सोलापूरला चाललोय आणि माझा बदलापूर पासून ते सोलापूर पर्यंतचा प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येईल. माझं रिझर्वेशन आहे कल्याण पासून 11:301 उद्यान एक्सप्रेस, जी मुंबईवरून बँगलोरला जाते सकाळची. हे जे माझ्या डोक्यावरती केस तुम्हाला कमी झालेले दिसत आहेत, तर एक दुःखद घटना माझ्या आयुष्यात घडली. नुकतंच माझ्या वडिलांचं निधन झालं, त्याच्यामुळे हे मला केस काढावे लागले आणि आपल्या व्हिडिओमध्ये पण मध्यंतरीच्या काळात खूप खंड पडला. पण आता मी आणि माझा परिवार त्या दुःखद घटनेमधून सावरलोय आणि आता याच्यापुढे कंटिन्युअसली माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. चला तर मग आपण आपल्या आता प्रवासाला सुरुवात करूया. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो बदलापूर स्टेशनवरून तुम्हा सर्वांचं. रिपरिप पाऊस सुरू झालाय रात्रीपासून आणि 2 दिवस तर खूप मुसळधार पाऊस पडतोय. काल खूप मुसळधार पाऊस मुंबई, ठाणे आणि परिसरात पडत होता. आज जरा रिपरिप पाऊस पडतोय. गाड्या पण तशा व्यवस्थित आहेत. आपल्या मागे आता 7:56 ची ठाणे लोकल लागली आहे. मला कल्याणला जायचं होतं, पण गर्दीमुळे मी कल्याणला जात नाहीये. मी जाणार आहे आता कर्जतला. इकडे कर्जत गाडी लागली आहे 8:11 ची आणि बदलापूरची राणी 8:10 लागली आहे. माझा ट्रेनला तसा अवकाश आहे. कर्जतला त्याचा अनऑफिशियल हॉल्ट आहे इंजिनसाठी, म्हणून मी कर्जतला जातोय. कर्जतला कसं गर्दी पण मिळणार नाही, त्यामुळे मी कर्जतला जातोय. आता मी माझ्या गाडीची वाट पाहतोय. आता गाडी आल्यावर तुम्हाला डायरेक्ट दिसतो. ही आली बदलापूरची राणी 8:10 ची लोकल. खूप गर्दी असते या गाडीला. आठ दहाची लोकल मुंबई करता रवाना झाली. ही आली आपली 8:11 ची कर्जत गाडी. गर्दी आहे तशी गाडीला. नेरळ पर्यंत वगैरे खाली होऊन जाईल. Passengers are requested that they should remain careful during their journey. Please make sure that there is one declared a suspicious object lying inside the train. Public coaches reserved for prevention by general passengers is a legal offence. तर मित्रांनो, आता मी कर्जत स्टेशनला आहे. 9 वाजले सकाळचे. बाजूला ही डेक्कन एक्सप्रेस निघते पुण्यासाठी. माझ्या गाडीला आता खूप अवकाश आहे. 10 वाजताची वेळ आहे माझ्या गाडीची कर्जतची. आता 1 तास मला कर्जतलाच बसावं लागणार आहे. एक गाडी गेल्यानंतर आता पुढच्या गाडीसाठी हे इंजिन सज्ज आहे. गाडी यायच्या अगोदरच पुढे जाऊन उभं राहतं इंजिन. गाडी आल्यानंतर लगेच लावून मग ती गाडी पुढे रवाना होते. हे आहे आणि पुढे आणखीन एक इंजिन आहे बघा. म्हणजे 3 ते 4 इंजिन स्पेअर मध्ये तयारच असतात. One 30 northbound Mumbai Bangalore Udyan Express is arriving shortly on platform number 1
130 bus down Mumbai Bangalore Udyan Express. थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येत आहे. 130 bus down Mumbai Bangalore Udyan Express is arriving shortly on platform number 1. 130 bus down Mumbai Bangalore Udyan Express. थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येत आहे. 130 bus down Mumbai Bangalore Udyan Express. S3 डब्यात माझं रिझर्वेशन आहे. 1 पर आ रही है. 130 bus down Mumbai Bangalore Udyan Express is arriving shortly on platform number 1. भोरघाटाचं पावसाळ्यातलं सौंदर्य अनुभवत मी चाललोय. दरीत मस्त धुकं जमा झालीयत. पावसाळी वातावरणात इथून प्रवास करणं म्हणजे निव्वळ स्वर्गसुखच. नुकताच जेव्हा सोलापूरला महाभयंकर पूर आलेला त्याच दरम्यान मी गेलेलो. लोणावळ्याला पोहोचताच पावसाचा जोर वाढला. लोणावळ्यानंतर पावसाने उसंत घेतली. पावसानंतरचं फ्रेश वातावरण अनुभवता आलं. शिवाजी महाराष्ट्र छत्रपती शाहू महाराष्ट्र लोकमान्य तिलक टर्मिनल जाणारी 1, 2, 3, 6, 4 चेन्नई लोकमान्य तिलक टर्मिनल सुपरफास्ट एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभी आहे.
साधय पाणी चाय 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 आलेलो आहोत आपण दौंड स्थानकात. 12:55च्या गाडीचा वेळ आहे. 1:10 वाजलेत. 1:10ला गाडी दौंडला आली आहे. वातावरण आता फ्रेश आहे. पाऊस तर नाहीये. ढग दाटून आलेत फक्त. दौंडला 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन आपली गाडी आता निघाली आहे पुढच्या प्रवासाला. आपण पाहू शकतो उद्यान एक्सप्रेस आपली आता निघाली सोलापूर. पुणे जिल्ह्यातलं शेवटचं स्टेशन दौंड. इकडून गाडी आता निघाली आपली. आता आपण प्रवेश करणार आहोत सोलापूर जिल्ह्यात. सोलापूर जिल्ह्यात आपल्याला पहिलं स्टेशन लागणार आहे कुर्डुवाडी जंक्शन. कौन है ये लोग? कहां से आते हैं?
2:30 वाजलेत आता. आपली मुंबई बँगलोर उद्यान एक्सप्रेस आता पोहोचली आहे कुर्डुवाडी जंक्शनला. शेवटचा स्टॉप आहे आता. याच्यानंतर आपलं सोलापूर 1 तास 1.5 तासात आपली गाडी सोलापूरला पोहोचेल. ही गाडी सिद्धेश्वर आणि उद्यान अशी 2 रूट मध्ये चालवली जाते. गाडी सुटायला आली. मी गाडीत चढल्यावर ती कशी चेंज होते ते मी तुम्हाला सांगतो. ही गाडी सकाळी 8 वाजता मुंबईवरून निघाली. ती गाडी आता पोहोचणार उद्या सकाळी 8 वाजता बँगलोरला. सकाळी 8 वाजता पोहोचल्यानंतर ती गाडी 12 तास बँगलोरलाच थांबणार आणि 8 वाजता ती गाडी रात्री बँगलोरवरून निघणार मुंबईसाठी आणि पुढच्या दिवशी रात्री 8 वाजता ती गाडी मुंबईला पोहोचते. तिकडून 2 तास हॉल्ट घेऊन तीच गाडी पुन्हा 12115 12115 बनून सिद्धेश्वर एक्सप्रेस बनून ती सोलापूरला जाते. रात्री 10:30ला ती गाडी मुंबईवरून निघते सोलापूरसाठी आणि सकाळी 7 वाजता ती गाडी सोलापूरला पोहोचते आणि पुन्हा 12 तासाचा हॉल्ट सोलापूरला घेऊन ती गाडी 12116 रात्री 10:30 वाजता सोलापूरवरून निघते आणि पुढच्या दिवशी सकाळी 8च्या दरम्यान ती काहीतरी मुंबईला पोहोचते. म्हणजे ही गाडी बँगलोर आणि सोलापूर या 2 रूट वरती चालवली जाते. म्हणजे अशा 4 गाड्या उद्यान आणि सिद्धेश्वर एक्सप्रेस म्हणून चालवल्या जातात. जवळजवळ 2:45 वाजायला आले. 1 तासभर आपल्या प्रवासाला शिल्लक राहिले. घरूनच मी जेवण आणलंय. मसूर डाळीची भाजी आणि चपाती. खूप भूक लागली आता मला. सकाळी मी मेदूवडा आणि इडली खाल्लेली लोणावळ्याच्या इकडे. त्यानंतर मी काही जेवलंच नाहीये. ठीक आहे. त्या 10-15 दिवसापासून सोलापूरला इतका प्रचंड प्रमाणात पाऊस पडतोय. पूर्ण सोलापूर जिल्ह्यात पूर्ण सदृश परिस्थिती निर्माण झालेली. मी सकाळी निघालेलो त्यावेळेला मुंबईला सुद्धा खूप पाऊस होता. आदल्या दिवशी खूप पाऊस होता. सोलापूर सारख्या दुष्काळी भागात इतका प्रचंड प्रमाणात महापूर आलाय की पूर्ण शेतीचं आणि शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालंय. ते भरून न येणारं तसं नुकसान आहे. पण आज आपण पाहू शकतो पूर्ण उजाडलाय आता. म्हणजे दौंड नंतर आता ऊन तसा पडायला लागला आणि सोलापुरात आता पाऊस नाहीये. आपण हीच आशा करूया की लवकरात लवकर शेतकऱ्यांना पुरातून बाहेर निघायचं बळ देऊ आणि त्यांचं नुकसान लवकरात लवकर भरून निघो. तसं ते भरून न निघणारं नुकसान आहे. आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. आता आपली गाडी मोहोळवरून निघाली. जस्ट मोहोळ स्टेशन पास झाले आणि आता लवकरच आपण सोलापूरला पोहोचू. मोहोळपासून एक 15-20 मिनिटावरती सोलापूर आहे. पाण्याच्या या वाढत्या पातळीने जाणवलं की तेव्हा सोलापूर जिल्ह्याला पुराचा किती फटका बसला असणार.
मित्रांनो 6-6.5 तासाचा प्रवास करून आपण पोहोचलेलो आहोत सोलापूरला. 11:301 मुंबई बँगलोर उद्यान एक्सप्रेस पोहोचलेले आहे सोलापूरला आणि आपल्या गाडीचा प्रवास इथपर्यंत संपलाय सोलापूरपर्यंत. आपण आता या गाडीला बाय बाय करूया आणि आपण आता सोलापूरला जाऊया. महाराष्ट्रातल्या शेवटच्या स्थानकात गाडी थांबलीये. इथून पुढे गाडी कर्नाटक राज्यात प्रवेश करेल. आता मी स्टेशन मधून बाहेर आलोय. माझा हा मुंबई ते सोलापूर पर्यंतचा उद्यान एक्सप्रेसचा प्रवास मी आता इथेच थांबवतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन आता जे फीचर आले हाईपचं ते हाईप सुद्धा करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत.